रात्री 2 प्रहरच्या वेळी संभाजीराजांसह बुद्धिबळ खेळत होते. महालात राजाराम, सोयराबाई, पुतळाबाई मंडळी खेळ पाहत होते. राजाराम खेळाला कंटाळून महालात इकडे तिकडे फिरत होते. सोयराबाई, पुतळाबाई उत्सुकतेने खेळ पाहत होते. राजांची हार दिसू लागली. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित दिसत होतं. राजा मात्र पटाकडे एकाग्र चित्ताने पाहत होतं. राजांनी आपलं प्यादे घर पुढे सरकवलं आणि संभाजीराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित झळकलं. म्हणून आबासाहेब, एका प्याद्याच्या मोहात आम्ही कसे पडू? आमची चाल उंटाची, ना आडीच घर जाऊ ना सरळ. संभाजीराजांनी आपला उंट चालवला आणि वज्राची कोंडी केली. राजा हसलं. वजीर वाचवायला जावे, सरळ राजाला शह बसत होता. डाव संपत होता. वजीर वाचूनही डाव हाती येत नव्हता. राजा विचारत असतानाच त्यांचं लक्ष तर राजाकडे गेलं. दारातून इसबाई हात येत होते. त्यांना पाहताच राजा मोठ्याने हसले. शिमवाळ, तुमचा डाव आम्ही मान्य करतो. खुद्द भावेश्वरी महालात आली. तिच्या पावलांनी तुम्हाला यश मिळणारच. वा, खासाने. संभाजीराजा म्हणाला, आम्ही विचार करून डाव जिंकला. आणि श्रेय कोणाला? संभाजीराजांच्या बोलण्याने सारा महाल राजांच्या खळखळून हसण्यास सामील झाला. महाल राजाराम धावले. डाव संपल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्यांनी राजांना विचारलं, आबासाहेब, डाव संपला? हो. कोण हरलं? आम्ही. तुम्ही? त्यात आश्चर्य काय? आम्ही कधी हरलो तर तुमच्या प्रेमापोटीच हरवू. आम्हाला पराजित करण्याची शक्ती दुसऱ्या कोणातच नाही. आबासाहेब, बुद्धिबळाचा डाव भान हरपायला लावतो नाही? संभाजीराजा म्हणाला. हा राजे भान हरपाव असे 3 डाव आम्ही आजवर खेळलो. एक मिर्झा राजा जयसिंगवर, तो डाव जिंकला. दुसरा आजचा, तो तुम्ही जिंकला. आणि तिसरा नकळत संभाजीराजे विचारून गेले. राजाने एकदम संभाजीराजांच्याकडे पाहिलं. त्यांचा भाव बदलला. तो डाव तसाच अर्धा राहिला. कोणाबरोबर खेळलात? तो सांगावं तरी. सोयराबाईंनी विचारलं. त्या प्रश्नाने व्याकुलतेने राजा सावध झालं. सईची एक मिसकिल हास्यलहर कानावर कुठून तरी निनादली. पण राजाने क्षणात स्वतःला सावरलं. दुसरा कुठला डाव असणार? हा स्वराज्याचा खेळतोय ना. जोडीदाराचं नाव आहे दैव. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटलं. मग तो अर्धा राहिला कशाला म्हणावं? डाव फार मोठा, त्याची झुंज देतोय. तर आम्ही थकलो, पण डाव नजरेत येत नाही. हा डाव तडीच न्यायचा, तो या दोघांनी. राजांची नजर संभाजीराजांच्यावर खेळली होती. संभाजीराजांच्या पाठीवर राजाराम उन्मे झाले होते. राजांनी विषय बदलला. शेंबुबाळ, आम्ही जरा उसंत मिळाले की एकदा शिकारीला जाऊ. तुम्ही धावत्या जनावराला फार चांगला लावता असं आम्ही ऐकले. महालात मनोहर रीतीनं वरती गेली. बहिरचे आले. राजा म्हणाला, आता आम्हाला एकांत हवा. सर्व उठलं आणि आतल्या दरवाजाने आत गेलं. बहिरजी आत आला तेव्हा महालात राजा एकटं होतं. बहिरजीबरोबर राजा बोलत बसले होते. आणि सायंकाळच्या सुमारास राजा बहिरजीबरोबर सदरेवर आले. सदरेवरती संभाजीराजे होते. बहिरजीने त्यांना मुजरा केला. बाळाजी आवजी तिथे हजर होते. राजांनी विचारलं, काय बाळाजी? काय म्हणतात आमचे युवराज? पुरंदर इथे एक वाद माजला आहे. बहुतेक युवराजांना निवाडा करण्यासाठी जावं लागेल असं दिसतं. जरूर पाठवा त्यांना. आता ह्या गोष्टी कळायला हव्या. संभाजीराजा बहिरजींकडे पाहत होतं. बहिरजी मध्यम अंगलटीचा होता. गुडघ्यापर्यंत धोतर होतं. रंगीत बंदाने छातीशी बंदी आवडली होती. डोक्यावर तांबडं वसकट पागट होतं. संभाजीराजांनी सांगितलं, बहिरजी, हा वेश तुला शोभून दिसतो. राजा म्हणाले, शेंबुवाळ, बहिरजी आमचा नजरबाज. सामान्य मावळ्याच्या वेशातच त्याला फिरावं लागतं. बहिरजी नजरबाज तसा उत्तम शिकारी आहे. तुमच्याबरोबर त्याला केव्हा तरी शिकारीला न्या. ते जमायचं नाही. संभाजीराजे एकदम बोलले. का? आपला महादेव हे बहिरजी नजरबाज. आम्ही जाणून म्हणून ही माणसं आमच्याबरोबर कशी बळवू? राजा हसलं. शेंबुबाळ, ही माणसं बाळगलेली नाही तरी आम्हाला कळायच्या गोष्टी कळतातच. आताच पहा ना, तुम्ही पाचाडला जाण्याच्या विचारात आहात. नवीन घोडं वजवला जात आहे. ते तुम्हाला बघायचं आहे. परवा घोडं वजवताना पडला. नव्या घोड्यावर मान टाकू नका म्हणून सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही आणि सारे हसू दाबण्याचा प्रयत्न करीत होते. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीती तरळली. घाबरू नका, पण आज पाचाडला जाऊ नका. आम्हाला रात्री बरंच बोलायचं आहे. बाळाजी, तुम्ही निराजीपंत रात्री महाराज या. चला शंभूबाळ, आम्ही गडाची पागा पाहणार आहोत. तुम्ही आमच्या संगतीत चला. राजा जगदीश्वराचं दर्शन घेऊन पागा पाहून उतरलं. राजा कुणाशी फारसं बोलत नव्हतं. कसला तरी विचार त्यांच्या मनात उपळत होता. रात्री राजांच्या मनात रघुनाथ पंत, त्र्यंबक पंत,
निराजी बाळाजी आवची मंडळी हजर होती. संभाजीराजे महालात आले. आम्ही थोडं बेचैन झालो. त्याचमुळे तुम्हाला सर्वांना बोलावं लागलं. आम्हाला बातमी आली बहादूरगड लुटल्यामुळे बहादूर खान संतप्त होणं स्वाभाविक. पण बहादूर खान दिलेर खानासारखा तडफदार नव्हतं, सुस्त प्रकृतीचा सरदार. उठाव होईल असं वाटलं नव्हतं. आमची खानदेशाची स्वारी थोडी महाग पडणार असं दिसतं. आमच्या स्वारी करण्यासाठी बहादूर खान मोठी तयारी करत आहे असं आम्हाला कळलं आहे. एवढंच नव्हे तर भिवंडीच्या हल्ल्याने तो सिद्ध झाला आहे. श्यामा महाराज रघुनाथ पंत म्हणाले बहादूर खानाची एवढी भीती बाळगण्याचं कारण नाही. आमची फौज सहज त्याचं पारिपत्य करेल. आमच्या दरबारचे तुम्ही पंडितराव अमात्य जयसिंगाबरोबर शरणागतीची बोलणी करण्यासाठी तुम्हीच गेला होता ना. त्यावेळची परिस्थिती निराळ होती. पण मोगल साम्राज्य तसंच आहे, त्याची ताकद कमी झालेली नाही. आम्हाला बहादूर खानाशी वैर करून चालायचं नाही. पण आबासाहेब आपली फौज, अरे कोठं आहे फौज? दत्ताजी पंत अनाजी फौज घेऊन फोंडा कोल्हापूर भागात आहेत. मोरपंत कोकणात उतरले आहेत. हंबीरराव भागानगरकडे आहेत. फोंडा कारवार भाग हस्तगत करण्यासाठी आम्ही मोहीम आखली आणि याच वेळी बहादूर उभा ठाकला. फौज बोलावून घेता येईल संभाजीराजा म्हणाले. आणि आखलेल्या मोहिमेचं काय करायचं? राजाने विचारलं, पण या दोन गोष्टी साधणार कशा? शेमुबाळ यालाच तर राजकारण म्हणतात. आम्ही मोगलांशी तह करण्याचं ठरवलं. आबासाहेब, हो पंडितराव, बहादूर खानाशी तहाची बोलणी सुरू करा. त्याला सांगा आम्ही बादशाहांना शिरवणं, बादशाहाच्या चरणी मी 17 किल्ले व्हायला तयार आहो. एवढंच नाही तर माझ्या मुलाला मनसब मिळेल तर त्यालाही बादशाहाच्या चाकरीला पाठवेल. त्याला 6 आजारी मनसब मिळावी. भीमा नदीच्या दक्षिणेचा मुलूक माझ्याकडे राहावा. आम्ही मुळीच बादशाहाच्या सेवेला जाणार नाही. संभाजीराजे संतप्त होऊन म्हणाले, जावं लागेल. 8 वर्षाचे होतं तेव्हा तिथं ओलीस म्हणून राहिला होता. तिथं मनसबदार म्हणून केलेलं काय वाईट? पण कशासाठी? राज्य रक्षणासाठी. अशा तऱ्हेने राज्य राखण्यासाठी लढलेलं काय वाईट? पंडितराव पहिलेच आमची युवराज तरुण रक्ताची, पण अनुभवानं अजून फार कच्चे. हसवावरनं सर्वांना कठीण जात होतं. संभाजीराजे ते हास्याने चकित झाले. राजा उठला. संभाजीराजांच्या जवळ जाऊन म्हणत, शंभूराजे, राजकारणात वारेमाप उधळणाऱ्या शब्दांना किंमत नसते. आम्ही आखलेली कारवारची मोहीम पार पाडायला सहज 2-3 महिन्यांचा अवधी लागेल. तोवर बहादूर खान तहाची वाटाघाट करीत बसे. या बोलण्यात त्याला खूप आनंद वाटेल. बहादूर खान दिल्लीहून तुमच्यासाठी मागवलेलं फर्मा यायला खूप अवधी लागेल आणि याच काळात त्याला काहीच करता यायचं नाही. संभाजीराजांच्या मनावरचं ओझं उतरलं आणि खांद्यावरच्या राजांच्या हातातील ताकद त्यांना प्रथमच मात्र जाणत होते.